नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.3 हा जो पार्ट आहे सर्कल या चॅप्टर मधला आपण बघत आहोत। त्याच्यामध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिस सेट 3.3 च्या अनुषंगाने ही या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। यामध्ये आपण अगोदरचा जो काही बेसिक पार्ट आहे याच्यावर असलेले जे काही कन्सेप्ट्स आहेत त्या तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पाहायला मिळतात। ज्यांनी कोणी या पाठीमागचा लेक्चर बघितलेला नाही त्यांनी अगोदरचा व्हिडिओ बघून त्याच्यानंतर हा क्वेश्चन सीरीज जे आहे किंवा याच्यामधले असलेले जे प्रश्न आहेत ते त्यांनी बघावेत, बरोबर आहे। त्या ठिकाणी आपण बघूयात पहिला प्रश्न। पहिल्या क्वेश्चन मध्ये सांगितलेला आहे तुम्हाला की पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला इन द एडजॉइनिंग फिगर पॉइंट जी डी ई एफ आर कॉन्साइक्लिक पॉइंट्स, एकाच वर्तुळावर असलेले जी डी ई एफ हे पॉइंट्स आहेत असं म्हटलेलं आहे ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी। सेंटर सी असलेल्या सर्कलच्या सर्कलवर असलेले हे 4 पॉइंट्स आहेत आपल्याला सांगितलेलं आहे। अँगल ECF इज इक्वल टू 70 डिग्री। ECF बघा या डायग्राम मध्ये हा 70 डिग्रीचा दिलेला आहे। नेक्स्ट तुम्हाला अजून एक पार्ट दिलेला मेजर ऑफ आर्क, आर्कचं मेजर दिलेला आहे DGF इज इक्वल टू 200। DGF इथून आहे बघा, DGF मेजर ऑफ आर्क आहे हा 200 आहे। देन फाइंड द मेजर ऑफ आर्क DE, DE चं मेजर काढायचं आहे म्हणजे हा DE काढायचं आहे। नेक्स्ट मेजर ऑफ अँगल मेजर ऑफ आर्क DEF म्हणजे हा इथून इथपर्यंतचा पार्ट काढायचा, ठीक आहे। म्हणजे 2 पार्ट्स काढायचे आहेत। म्हणजे तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी अगोदरचा जो पार्ट आपण शिकलेला आहे त्या पार्ट्स नुसार या ठिकाणी ह्या सगळ्यांची माप आपल्याला काढता येतात। सुरुवातीला बघा आपल्याला पहिला काढायचा आहे फाइंड द मेजर ऑफ आर्क DE। या DE चं इथून इथपर्यंतचा पार्ट आहे म्हणजे एक तर हा अँगल माहिती असला पाहिजे तुम्हाला। बघा आहे का सेंट्रल अँगल माहिती तुम्हाला? नाही। मग तो तुम्ही फाइंड कसा करू शकता तर गिवन इन्फॉर्मेशन पहिली जो दिलेला अँगल आहे तुम्हाला अँगल ECF यानुसार ECF इज इक्वल टू 70 डिग्री दिलेली इन्फॉर्मेशन आहे। या अँगल नुसार आपल्याला काढता काय येतं याच्यानुसार याच्याशी असलेला करस्पॉन्डिंग आर्क जो आहे या आर्कचं मेजर निश्चितच काढता येईल। देअरफॉर आपल्याला सांगता येतं काय सांगता येतं इथं मेजर ऑफ आर्क, कारण हा सेंट्रल अँगल आहे आणि सेंट्रल अँगलचं मेजर कुणाशी इक्वल असणार आहे त्याच्याशी करस्पॉन्डिंग असलेला जो मायनर आर्क आहे त्या मायनर आर्कशी इक्वल असणार आहे। देअरफॉर मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू आर्क कोणता आहे तुमचा EF इज इक्वल टू तुम्हाला भेटेल माप कशाचं माप भेटणार आहे मेजर ऑफ EF इज इक्वल टू अँगल ECF आणि याचं कारण आपल्याला पुढे लिहावं लागेल बिकॉज मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल असेल आपला, बरोबर आहे। सेंट्रल अँगलचं मेजर आपल्याला माहिती आहे मेजर ऑफ सेंट्रल अँगल आणि याचं मेजर आपल्याला माहिती आहे 70 डिग्री गिवन आहे म्हणजेच आपल्याला एका अँगलचं मेजर भेटलेला आहे मेजर ऑफ आर्क EF चं मेजर भेटलेलं आहे, ठीक आहे। चला नेक्स्ट पुढे जाऊयात आता आपल्याला। आता तुम्हाला हा DEF माहिती आहे आणि हा EF तुम्हाला आता माहिती झालेला आहे। एकतर तुम्ही या दोघांची बेरीज करू शकता। DE चं माप काढायचं की आपल्याला, मग आपल्याला ह्या दोघांचं माप झालं तर वजा जर केला तुम्ही 360 मधून हा तुम्हाला मायनर आर्क काढता येईल, बरोबर आहे। EF चं माप काढता येईल, बरोबर आहे। आणि त्यानुसार जर तुम्ही विचार केलात तर इथं मेजर ऑफ आर्क तुमचा कोणता आहे DGF, मोठा आर्क दिलेला आहे त्याचं लेंथ दिलेली आहे म्हणून आपण लिहितोय DGF प्लस मेजर ऑफ आर्क असेल तुमचा कोणता असणार आहे आता आपण काढलेला EF म्हणून हा EF लिहिलेला आहे। या दोघांची ऍडिशन होणार आहे तुमचा कोणता मेजर ऑफ आर्क DFE हा होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सांगता येतं या दोघांची ऍडिशन म्हणजेच दोघांची मापं लिहूयात। एक पहिला आपल्याला 200 अंशाचा आहे अधिक हा तुमचा दुसरा किती आहे 70 डिग्रीचा आहे आणि या दोघांची ऍडिशन 270 डिग्री होणार आहे। आणि या दोघांची ऍडिशन इकडे पण लिहू शकता तुम्ही मेजर ऑफ आर्क असेल तुमचा कोणता असणार आहे आर्क DGF प्लस FE या दोघांच्या मध्ये असलेला कॉमन पॉइंट F आहे म्हणून प्रॉपर्टी ऑफ मेजर ऑफ किंवा प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ आर्क या प्रॉपर्टीनुसार आपल्याला या दोघांमध्ये एकच पॉइंट कॉमन असल्यामुळे DGF प्लस FE ह्या दोन आर्कची आपण ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला भेटेल मोठा आर्क म्हणजेच DFE हा आर्क भेटेल, बरोबर आहे। आणि या ठिकाणी मेजर ऑफ आर्क DFE चा मेजर भेटलेला आहे।
आणि तुम्हाला काढायचं काय आहे आता आपण बघूयात. आता पहिल्यांदा डीईचं मेजर भेटलं की तुम्हाला डीईएफ पण काढता येईल. आता मेजर ऑफ आर्क असेल तुमचा कोणता, डीई इज इक्वल टू डीईचं मेजर म्हणजे हा उरलेला जो किती आहे हा आलेला आपला 270 आलेला आहे आणि याच्यामध्ये डी जर आपण ऍड केला तर कंप्लीट सर्कल होणार आहे. त्याच्यामुळं आपण काय करतोय आता 360 मधून तुम्ही मायनस करू शकता. मेजर ऑफ आर्क तुमचा कोणता आर्क आहे तुम्ही आता काढलेला, डीएफई. डीएफई बरोबर आहे. दिलेल्या माहितीनुसार आपण डीएफई पर्यंत पोहोचलेलो आहोत बरोबर आहे. आणि या ठिकाणी ठेवा मेजर्स, हे 360 डिग्री आहे मायनस हे 270 करा या दोघांची सबट्रॅक्शन. 0 - 0 0. 16 मधून 7 मायनस करावं लागेल. 16 - 7 म्हणजेच किती होईल आता हे 9 बरोबर आहे. म्हणजेच हे आलेला आहे 90 डिग्रीचा. म्हणजे तुमचा जो अँगल आलेला आहे तो येईल तुमचा 90 डिग्रीचा. ठीक आहे. या पद्धतीनं हा आर्क आलेला आहे तुमचा मेजर ऑफ आर्क डीई इज इक्वल टू तुम्हाला भेटलेला आहे. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचा आपला आन्सर झालेला आहे. नेक्स्ट तुम्हाला काढायचं आहे मेजर ऑफ आर्क डीईएफ. मेजर ऑफ आर्क डीईएफ इज इक्वल टू कसं असणार आहे बरं, हे दोन आर्क्सला ऍड करून काढावं लागेल. दोन आर्क्स तुमचे ऍड कोणते करणार आहात आता या ठिकाणी. आता दोन आर्क्स तुम्हाला या ठिकाणी माहिती आहेत का बघा, आणि माहिती दिलेल्या माहितीचा वापर करून आपण सोडवू शकतो. दिलेला आहे तुम्हाला डीईचं माप माहिती आहे, आता आपण काढलं 90 डिग्री. ईएफचं मेजर माहिती आहे तुम्हाला 70 डिग्री. देअरफॉर आपल्याला लिहिता येतं डीई प्लस मेजर ऑफ आर्क डीई प्लस असणार आहे मेजर ऑफ आर्क असेल तुमचा कोणता, ईएफ. ठेवा दोघांच्या व्हॅल्यूज. हे ठेवला आपण 90 प्लस इकडचा ठेवला 70 आणि दोघांची ॲडिशन 160 डिग्री येणार आहे. हे आलेलं आहे मेजर ऑफ आर्क तुमचा डीईएफ बरोबर. आणि या ठिकाणी आपले दोनही क्वेश्चनचे आन्सर्स अशा सिंपल पद्धतीनं तुम्हाला सोडवता येतात. बघायला गेलात तर तुम्ही प्रॅक्टिस 3.3 जो आहे अतिशय सोपा असा चॅप्टर आहे. याच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आपण मागच्या लेक्चर्समध्ये कव्हर केलेल्या आहेत त्या ज्यांना लक्षात आलेल्या आहेत त्यांना अजिबात रिव्हिजन पण करण्याची गरज नाही. एक वेळेस हा सगळा पार्ट लक्षात ठेवला तर संपला. पुढचा पार्ट आपण बघणार आहोत. पुढचा क्वेश्चन या ठिकाणी तुमच्या समोर आहे. पुढचा क्वेश्चन याच्यामध्ये सांगितलं आहे, इन द ॲडजॉइनिंग फिगर ट्रायंगल QRS इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. इथं ट्रायंगल दिसतोय तुम्हाला QRS हा इक्विलॅटरल आहे. इक्विलॅटरल म्हणजे ज्याच्या ऑल साइड्स इक्वल असतात त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतोय. म्हणजे या ट्रायंगलचा विचार केला तर तुम्ही या सर्कलच्या बाबतीमध्ये ट्रायंगलचा विचार केला तर याच्या साइड्स आहेत या ट्रायंगलच्या ऑल साइड्स ह्या कशा साइड्स आहेत तुमच्या कॉर्ड आहेत असं आपल्याला म्हणता येतं. सर्कलच्या त्या काय आहेत, कॉर्ड आहेत. ट्रायंगलचा विचार केला तर साइड आहेत, पण जर तुम्ही सर्कलमध्ये जर बघितलात तर सर्कलचा विचार केल्यानंतर त्या तुम्हाला कॉर्ड सापडतात. आणि जर कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्याशी रिलेटेड असलेला आपला थिअरम माहिती आहे, आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे. कॉन्ग्रुएंट कॉर्ड असतील तर त्याच्याशी असलेले करस्पॉन्डिंग आर्क पण कॉन्ग्रुएंट असतात. हे तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे. बघूयात आपण त्याच्यानंतर तुम्हाला काय दाखवायचं आहे. पहिला आहे आर्क SR इज कॉन्ग्रुएंट टू आर्क QS इज कॉन्ग्रुएंट टू आर्क QR. म्हणजे इथं जे असलेला आर्क पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3 आर्क कॉन्ग्रुएंट दाखवायचे. निश्चितपणानं दाखवू शकतो आपण. आता म्हटल्याप्रमाणेच मी तुम्हाला पहिल्यांदा आपण लिहू शकता इन अ ट्रायंगल. ट्रायंगल कोणता आहे गिवन इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली लिहूयात आपण QRS. या QRS मध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि इक्विलॅटरल असल्यामुळं याच्या ऑल साइड्स इक्वल असणार आहेत. म्हणजेच QR इज इक्वल टू असणार आहे QS. QR घेऊयात आपण आणि दुसरी साइड घेऊ शकता QS. ह्या दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत असं जर विचार केला तर याच्याशी करस्पॉन्डिंग असलेले आर्क कॉन्ग्रुएंट सांगता येतात. देअरफॉर आपल्याला सांगता येतं देअरफॉर आर्क असेल तुमचा कोणता आहे QR. मेजर ऑफ आर्क QR इज कॉन्ग्रुएंट टू मेजर ऑफ आर्क असेल तुमचा कोणता आर्क असेल QS. याचं कारण पुढे लिहू शकता तुम्ही इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि बिकॉज corresponding arcs of congruent chord. कॉन्ग्रुएंट कॉर्डचे करस्पॉन्डिंग आर्क्स असल्यामुळे हे आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणजे कॉन्ग्रुएंट दाखवता आलं. सिमिलरली आपल्याला दुसरा पार्ट कोणता माहिती आहे. जसं हा QR आणि हा QS कॉन्ग्रुएंट दाखवलं तसं QR आणि QS सांगा किंवा RS आणि QS सांगा, कुठलेही सांगू शकता. मी म्हणूयात आपण RS
इज कॉन्ग्रेंट असणार आहे कुणाशी, QS ची. RES कॉन्ग्रेंट आहे QS ची. देअरफॉर आपल्याला सांगता येतं मेजर ऑफ आर्क असेल तुमचा कोणता असणार आहे मेजर ऑफ आर्क. आता इथं RS असेल याचा इज कॉन्ग्रेंट टू मेजर ऑफ आर्क तुम्हाला सांगता येतो. नेक्स्ट आर्क कुठला आहे तुमचा, आता हा QS आहे आणि हे दोन आर्क्स कॉन्ग्रेंट असणार आहेत. इक्वेशन नंबर सेकंड याचं देखील रिझन सेम वरच्या सारखंच लिहावं लागेल. आणि फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड नुसार काय सांगता येतं, हे ऑल कॉर्ड्स कॉन्ग्रेंट सांगता येतात. आर्क असेल तुमचा कोणता, RS किंवा QR कॉन्ग्रेंट आहे आर्क तुमचा कोणता, QS आणि कॉन्ग्रेंट आहे आर्क तिसरा QR. हे इन डिटेल आपल्याला अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप सोडवायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला मेजर ऑफ आर्क QRS बघा, QRS बघा इथं आहे QR आणि S, म्हणजे या पद्धतीने Q पासून R पर्यंत, R पासून कुठे S पर्यंत, याचं मेजर तुम्हाला 240 डिग्री हे दाखवायचं आहे. हे दाखवण्यासाठी आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे ते या ठिकाणी आपण बघूयात. लक्षात आलं असेल तर मी इथं थोडं इरेज केलं तर चालेल ह्या पुढचा पार्ट, आणि याच्यामध्ये आपल्याला इथं पुढचं आन्सर सोडवता येईल. इथं मेजर ऑफ आर्क जो आहे तो QRS चं मेजर आपण या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा इथं सांगितलेलं आहे या तिन्ही आर्कची जर सम केलात तुम्ही, बेरीज केलात तर तुम्हाला कळतं मेजर ऑफ आर्क तुमचा असेल QR प्लस आर्क असेल तुमचा कोणता QR RS आणि प्लस आर्क असेल तुमचा कोणता आर्क QS. या तिघांची बेरीज म्हणजे कंप्लीट सर्कल होतं, म्हणजे 360 डिग्री लिहू शकता तुम्ही. इंडिव्हिज्युअल तुम्हाला एका आर्कचं डिस्टन्स काढण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्यांची ॲडिशन करावी लागेल, आणि हे सगळेच आर्क कॉन्ग्रेंट असल्यामुळं आपण QR सगळ्याच्या ऐवजी लिहू शकता आर्क QR प्लस आर्क काय असणार आहे तुमचा QR आणि इज इक्वल टू 360 डिग्री. असं का लिहिलं, कारण इथं तुम्हाला सगळेच आर्क कॉन्ग्रेंट दिसत आहेत, म्हणजे तुम्ही एकच आर्क लिहू शकता. आणि 3 वेळेस आहे म्हणजे 3 इंटू आर्क QR इज इक्वल टू 360 येणार आहे. आणि आर्क QR चं मेजर येणार आहे तुमचं किती येणार आहे 360 अपॉन हे मल्टिप्लाय मधले असलेलं 3 डिवाइड मध्ये, आणि 3 ने डिवाइड करा 120 डिग्री. हे एका आर्कचं मेजर भेटलेलं आहे आर्क QR इज इक्वल टू. आता एका याचं 120 आहे म्हणजे हा 120 चा झालेला आहे, आणि हा पण 120 चा असणार आहे, आणि हा पण 120 चा असणार आहे. तुम्हाला आता या दोघांची ॲडिशन करायची आहे, म्हणजे निश्चितच तुम्हाला या दोन्ही आर्कची आपण ॲडिशन केल्यानंतर 120 प्लस 120 होणार आहे. म्हणजेच मेजर ऑफ आर्क असेल तुमचा कोणता आर्क असणार आहे QRS इज इक्वल टू 120 प्लस 120 इज इक्वल टू 240. या प्रकारे तुमचा मेजर ऑफ आर्क भेटेल तुम्हाला कोणता QRS चं मेजर 120 डिग्री हे प्रूफ होणार आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला सेकंड नंबरचा क्वेश्चन सोडवता येतो. नेक्स्ट पुढे जाऊयात आपण पुढच्या क्वेश्चनकडे. पुढचा आहे प्रश्न आपल्याकडे थर्ड नंबरचा आहे, लास्ट क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेटमध्ये. फक्त 3च प्रश्न आहेत. याच्यामध्ये सांगितलेलं आहे इन द ॲडजॉइनिंग फिगर कॉर्ड AB इज कॉन्ग्रेंट टू CD. AB जी कॉर्ड आहे या CD ला कॉन्ग्रेंट आहे, तर देन प्रूव्ह दॅट AC इज कॉन्ग्रेंट टू BD. हा क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये पण पाहायला मिळू शकतो तुम्हाला, म्हणजे इम्पॉर्टंट आहे. दोन आर्क कॉन्ग्रेंट दाखवायचा आहे. आर्क कोणता दाखवायचा AC आर्क इथून इथपर्यंत आहे, बरोबर आहे. हा कॉन्ग्रेंट दाखवायचा आपल्याला कुणाशी BD शी कॉन्ग्रेंट दाखवा. ठीक आहे, दाखवूयात आपण. म्हणजे कसं दाखवता येतं तर पहिल्यांदा गिवन इन्फॉर्मेशन AB कॉर्ड आहेत बरं का, मी आता डायरेक्ट लिहितोय, तुम्ही कॉर्ड AB लिहायचे. AB इज कॉन्ग्रेंट टू CD. कॉर्ड जर कॉन्ग्रेंट असतील तर तुम्हाला त्याच्याशी करस्पॉन्डिंग असलेले आर्क पण कॉन्ग्रेंट सांगता येतात. देअरफॉर आपल्याला लिहिता येतं मेजर ऑफ आर्क असेल तुमचा कोणता घेतला AB ही जे कॉर्ड घेतलात याच्याशी करस्पॉन्डिंग असलेला आर्क तुमचा असा होईल, म्हणजे ACB होणार आहे. म्हणजे ACB हा कॉन्ग्रेंट असणार आहे कुणाशी CD शी करस्पॉन्डिंग असलेला आर्क. CD म्हणजे हा इथं CD आहे, याच्याशी करस्पॉन्डिंग असलेला आर्क तुमचा CBD होणार आहे. म्हणजेच मेजर ऑफ आर्क लिहिता येतो तुम्हाला कोणता CBD. आणि याच्या पुढे कारण काय असू शकतं सांगू शकता का तुम्ही? तुम्हालाच लिहायचं आहे. काय असणार आहे करस्पॉन्डिंग
आर्क्स ऑफ कॉन्ग्रंट कॉर्ड, हे आर्क्स आहेत करस्पॉन्डिंग. कसले आर्क्स आहेत तर कॉन्ग्रंट कॉर्डशी रिलेटेड असलेले आर्क आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ते लिहिता यायला पाहिजे. बिकॉज म्हणजे कारण हे कंपल्सरी असणार आहे, हे मॅन्डेटरी तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला लक्षात येते आपण क्वेश्चन सोडवलेत, त्याच्यामुळे मी आता इथे लिहित नाही. नेक्स्ट असणार आहे या ठिकाणी तुम्हाला या ACBचं तुम्हाला मेजर ऑफ सम ऑफ प्रॉपर्टीज ऑफ सम ऑफ आर्क्स नुसार आपल्याला याला डिस्ट्रीब्यूट करता येतं. म्हणजे हा ACB म्हणजेच याला तुम्हाला वेगळ्या प्रकारे म्हणजे ऍडिशनच्या फॉर्म मध्ये लिहिता येतं, कारण दोघांच्या माध्यमातून तयार होतोय. हा दोघांच्या म्हणजेच कुणाच्या माध्यमातून तयार होतोय तर हा तयार होतोय आपला एक आहे AC प्लस CB मिळून तयार होतोय. म्हणून मेजर ऑफ आर्क आपल्याला याला डिस्ट्रीब्यूट करता येतं, म्हणजे AC प्लस मेजर ऑफ आर्क असेल तुमचा कोणता BC असं लिहिता येते की याला छोटे छोटे करून, कारण या दोघांची बेरीज म्हणजे हा मोठा येणार आहे. सेम इज इक्वल टू याला पण तुम्हाला सेम तसंच लिहिता येतं. मेजर ऑफ आर्क असेल तुमचा कोणता हा BC आणि प्लस मेजर ऑफ आर्क असेल तुमचा कोणता हा पुढचा BD, बरोबर आहे. आणि या ठिकाणी बिकॉज म्हणून कारण लिहावं लागेल आणि ते कारण असणार आहे प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क, ही प्रॉपर्टी आपण शिकलेली आहे, याच्यानुसार लिहिलेला आहे. मग आता इथं BC आणि इथं असलेलं BC हे प्लस आहे, दोन्ही इकडे आलं तर ते मायनस होणार आहे आणि ते दोन्ही कॅन्सल होत आहेत. म्हणजे राहील काय तुमचा मेजर ऑफ आर्क राहील तुमचा AC आणि इकडे राहील मेजर ऑफ आर्क असेल तुमचा तो असणार आहे कोणता BD. आणि या ठिकाणी आपलं हे भेटेल तुम्हाला आन्सर आणि या ठिकाणी आपलं उत्तर होईल. झालं, हे प्रूफ करायचं होतं, जे प्रूफ करायचं होतं ते तुम्हाला मिळालेलं आहे. यासोबत असलेले जे काही क्वेश्चन्स आहेत आता हे रिलेटेड असलेले क्वेश्चन्स ते आपण बघतोय. आणि मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहोत की जे तुम्हाला इथं जे आलेले आहेत क्वेश्चन्स ते ॲज इट इज तुम्हाला एक्झाम पेपरमध्ये पाहायला मिळू शकतात. त्यामुळे याला थोडं गांभीर्यानं तुम्ही बघितलं तर चालेल. म्हणजेच मी इथं तुम्हाला सोडवून दाखवणार नाहीत, परंतु ते तुम्हाला निश्चितच सोडवायचे आहेत. याचे जरी तुम्हाला उत्तर इथं दिलेले असतील तरी देखील ते व्हेरीफाय करण्याचं काम तुमचं आहे. ठीक आहे. पहिला क्वेश्चन आहे MCQ टाईप, तुम्ही बघू शकता. याचं स्क्रीनशॉट किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचं आन्सर काढू शकता आणि सांगू शकता, बरोबर आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन या ठिकाणी ट्रू ऑर फॉल्स सांगायचं आहे. इथं सांगितलेलं आत्ताच्या सारखा सेम क्वेश्चन्स आहे, फक्त इथं तुम्हाला मेजर ऑफ आर्क BDचं मेजर 60 डिग्रीचा असू शकतं का हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, बरोबर आहे का नाही, चुकीचं आहे, चुकीचं असेल तर किती असणार आहे हे वगैरे काढू शकता तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊयात आपण आता पुढच्या क्वेश्चनकडे. या ठिकाणी प्रिव्हियसली आस्क्ड क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. बोर्डामध्ये विचारलेले पाठीमागचे या पार्टवर प्रॅक्टिस सेट 3.3 वर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत हे या ठिकाणी बघता येतं. मार्च 2022 मध्ये म्हणजे मागच्या 2 वर्षाखाली तुम्हाला 1 मार्कसाठी क्वेश्चन पाहायला मिळतो आर्क्सवर. म्हणजे मेजर ऑफ फाइंड करायचं आहे तुम्हाला, आर्क CDचं मेजर काढायचं आहे. या ठिकाणी दिलेला क्वेश्चन 1 मार्कसाठी आहे. असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, तो तुम्ही फाइंड करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे 2 मार्क्ससाठी मार्च 2023 म्हणजे मागच्या वर्षीचा जो बोर्डचा पेपर होता त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा क्वेश्चन आलेला होता. जसं की तुम्हाला इथं 270 डिग्री म्हणजे आत्ताचा जो काही क्वेश्चन्स होता आपला प्रॅक्टिस सेट मधला अगदी तोच क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. ठीक आहे. नेक्स्ट पुढे आहे आपला प्रॅक्टिस सेट 3.4 आहे. आता प्रॅक्टिस सेट 3.4च्या अनुषंगाने ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात. आपण बघितलेला प्रॅक्टिस सेट 3.3 सगळ्यांना अतिशय व्यवस्थित सोप्या पद्धतीने समजलेला असेल असं आपण अपेक्षा करूयात आणि या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.